बाळासाहेब या टाळ्या तुमच्यासाठी होत्या. किती सज्जनपणाचा जमलेल्या माझ्या मराठी रसिक बांधवांनो, भगिनींनो आणि माता, गडकरी रंगायतांमध्ये त्या बाजूनी नाटक पाहिजे माझी पहिलीच वेळ. नेहमी इथूनच नाटकं असतात, आम्ही येतो तेव्हा पहिली वेळ इकडून मी नाटक बघण्याचं. आणि नाटक बघण्यासाठी म्हणून इथे यावं असं काही नाही, कारण मुंबईत पाहिलं जातं. खरं तर मला सुरुवातीला असं वाटलं होतं की हे नाटक नावावरनं मला असं वाटलं होतं की हे काहीतरी राजकारणावरती वगैरे संबंधित असेल, कारण असे आमच्या क्षेत्रात जास्त निपजतात. पहिल्या वेळेला कळत नाही तो कोण आहे, परंतु प्रशांतने मला सांगितलं की राज तू यायला पाहिजे, 100वा प्रयोग आहे. आणि खरं सांगतो मला तसं माझं बाहेर जाणं बिणं काही फारसं होत नसल्यामुळे आणि एंटरटेनमेंटच्या ज्या पेज जे असतं वर्तमानपत्राचं ते फारसं मी पाहत नाही, त्याच्यामुळे इथे नाटकाला बसेपर्यंत या क्षणाला मला माहिती नव्हतं, माफ करा, हे नाटक माझ्या सासऱ्यांचे. इथे बसल्यावरती माझ्या बाजूला शिशिर शिंदे बसले होते, मी म्हटलं चंद्रलेखाचं नाटक आहे. परंतु प्रशांत वेगवेगळे असे धाडशी सगळे प्रयोग करत असतो. मागे त्याने एका दिवसामध्ये 5 प्रयोग केले होते पुण्याला, आणि वेगवेगळं काहीतरी नवीन नवीन सगळ्या गोष्टी करतो. आणि कलाकार म्हणून तर काय बघायलाच नको. इथे आज पहिलं नाटक आहे की ज्याला कुठच्या तरी कंपनीने स्पॉन्सरशिप दिलेली आहे, आणि ती पण टाटा सारखी कंपनी. आणि मराठी नाटकाला अशा प्रकारची स्पॉन्सरशिप मिळणं ही पहिलीच गोष्ट आहे, आणि मला असं वाटतं ही प्रशांत पुढे झाली. तुमचं आहेच श्रेय. माझी पोरे यांना माझी विनंती आहे की आमच्याही सभांना जर काही असं भाषण करता करता 5 वेळा फोन घ्यायला तयार. बरं काय तुम्ही सांगा तिकडे इंडिकॉम सगळं करू, कारण निवडणुकीला त्रास होतो भयंकर. त्याच्यामुळे अशा स्पॉन्सरशिप जर आल्या तर मी जास्तीत जास्त सभा घेईन. परंतु हे उचललेलं पाऊल आपल्याकडनं टाटा कंपनीकडनं हे मला असं वाटतं उत्साहवर्धक असेल मराठी नाट्यसृष्टीसाठी, मराठी चित्रपटसृष्टीसाठी. सर्व बाजूनी आज मराठी चित्रपटसृष्टी इतक्या मोठ्या प्रमाणावरती येते, ऑस्करसाठी जाते, पाठवली जाते वगैरे, असे अनेक प्रकार आज आपल्यामध्ये इथे घडतायत. प्रशांतने मला खरंच या नाटकाला इथे बोलवलं, कारण माझं तसं जाणं होत नाही, पण प्रशांतमुळे मी आज या नाटकाला येऊ शकलो. आणि मी याच्यानंतरचा देखील पुढचा अंक देखील पाहायला बसणार मी, कारण मला ते प्रशांतला पहिला पाहिलं होतं टुरटूरमध्ये खूप वर्षापूर्वी, आणि त्याचा तेव्हापासूनचा मी त्याच्याही आधी गेली असेल नाटके, परंतु तेव्हापासूनचा आतापर्यंतचा प्रशांतचा प्रवास हा विलक्षण आहे, कमाल आहे. फार काही लांबड लावत नाही, कारण आपल्यालाही जायचंय, मलाही जायचंय, मला मुंबईच्या त्या टोकाला जायचंय. परंतु आपणा सगळ्यांच्या वतीने मी प्रशांत दामले यांना मी शुभेच्छा देतो, आणि मी प्रशांतला इथे व्यासपीठावरती बोलवीन. मी आपल्या सर्वांच्या तर्फे मी तूच बोलायचं राहिलं होतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.